पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। भोरला जोडणाऱ्या मीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचलं। पहिल्याच पावसाने पुलावरील रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं, त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। पुण्यामधल्या हडपसरसह शहरातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। पावसामुळे रस्त्यावर कमरे इतकं पाणी, पाण्यामधून पुणेकरांना वाट काढणं अवघड झाले। पिंपरी चिंचवडमध्ये सोसाट्याचा वारा। पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। दुपारच्या सुमारास ढग जमा झाल्यामुळे इथे अंधार झालेला होता। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची जोरदार हजेरी। तणसवाडी परिसराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। पुण्याच्या भोरमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। भोर तालुक्यामधील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात। सातारा जिल्ह्यामधील सासपडे गावामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल। शेतीच्या कामाचं मोठं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली। रायगडच्या काही भागात पावसाची हजेरी। कर्जत, खोपोली आणि खालापूर या परिसरातही पाऊस। उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा। विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजप आग्रही, तर ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा। राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही। राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी 3 ते 4 नावांची चर्चा। सूत्रांची माहिती, सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू। सूत्रांची माहिती, राज्यसभेवर राज्यातीलच व्यक्तीला संधी देणार, यावर बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेमधल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा। 18 जून रोजी होणार मतदान आणि मतमोजणी। मातोश्री निवासस्थानी आज मराठवाडा विभागाची बैठक संपन्न। खासदार नागेश पाटील आष्टीकर पाटलांची उपस्थिती। आष्टीकरांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन। हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार अशी फोनवरून धमकी देणाऱ्यांना पोलिसांकडून अटक। योगेश शितोळे आणि गणेश उगले अशी धमकी देणाऱ्यांची नावं। कोकरोच जनता पार्टी हे नाव ट्रेडमार्क म्हणून मिळवण्यासाठी 2 अर्ज दाखल। या नावाचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू। दोन्ही अर्ज प्राथमिक तपासणीमध्ये पात्र ठरले।